प्रेक्षकांनो, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड आलाय आणि काय धमाकेदार एपिसोड दाखवलाय त्यांनी. अप्रतिम. तुम्ही प्रेमात पडणार आहात या मालिकेच्या आज. तर सुरुवातीला पहिल्या भागाचा तुम्हाला महा एपिसोड देते मी आणि नंतर दुसऱ्या भागाचा देईल. तर सुरुवातीला अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट करायचं कारण कल्पनाताईंना सांगितलंय. अर्जुन म्हणतो, मम्मा तुला एकदाही विचारावंसं वाटलं नाही ना मला की मी हे कॉन्ट्रॅक्ट का केलं असेल. कल्पनाताई म्हणतात, अस्मिताने तुला विचारलं होतं त्यावेळेला, पण तू अस्मिताचं बोलणं धुडकावून लावलं. तुम्ही गप्प केलं होतं अस्मिताला. अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, आज मला तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. मला तूच सांग मम्मा, विचार करून सांग. अगं सायली सारखी मुलगी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय आहे हे तिला कळत तरी होतं का ग मम्मा? तू विचार करून सांग. तिला काहीच माहिती नव्हतं ग याबद्दल. हे सगळं एका वकिलालाच माहिती असेल ना. अगं त्यावेळेला माझ्या प्रॉब्लेमसाठी मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हेच एक सोल्युशन दिसत होतं आणि त्यावेळेला मी स्वतःहून मिसेस सायलींना अप्रोच झालो होतो. म्हणजे मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी माझ्याशी करावं म्हणून. त्या माझ्याकडे नव्हत्या आल्या मम्मा. अगं मम्मा, त्यांनी मला किंवा कोणाला फसवणं शक्यच नाहीये ग मम्मा. प्रेक्षकांनो, आज काय डायलॉग ऐकवलेत त्यांनी, अप्रतिम. म्हणजे आपल्या प्रतीक्षेचं फळ आपल्याला खूप चांगलं मिळालंय असं म्हणायला हरकत नाहीये. खूपच छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. बाबा, मी तर खरंच पुन्हा प्रेमात पडलीये ठरलं तर मग या मालिकेच्या. तर आता सायली अर्जुनचे ते पत्र वाचत असते आणि अर्जुनला खूप मिस करत असते. तिथे कुसुम येते आणि ते पत्र तिच्या हातातून हिसकावते आणि म्हणते, अगं घाबरतेस काय, दचकतेस काय, मीच आहे कुसुम, मधुभाऊ नाहीयेत. आणि काय ग सायली, मगासपासून बघतेय मी या मोबाईलच्या जमान्यात तुझा नवरा तुला चिठ्ठ्या बिठ्ठ्या पाठवतोय आणि तू त्या चिठ्ठ्यांचे पारायण करतेयस. नाही म्हणजे अर्जुन तुला चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या पाठवतोय. मला आधी तो कटकट्या वकील वाटला होता, पण निघाला मात्र रसिक राजपुत्र. नाही म्हणजे बघ ना काय लेटर लिहिलंय त्याने. मग आता ही सायली म्हणते, काय ग कुसुमताई, असं काय चिडवतेस ग त्यांना? आमच्या घरातलं तेज आहेत ते आजूबाजूला असले ना की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. कुसुम म्हणते, जसं आता तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे. सायली गोड लाजत असते. कुसुम खूप छान बोलते सायलीला. ती म्हणते, ए सायली, अगं हे तू न या चिठ्ठ्यानं सगळ्या जपून ठेव. पुढे जाऊन तुझ्या मुलांना दाखवायला कामी येतील तुला. हे बघा तुमचे आई वडील कसे लपून छपून प्रेम करायचे ते. सायली म्हणते, ए काय ग कुसुमताई, तू पण अशीच करतेस. अगं अजून कशात काही नाही आणि तू कुठे जाऊन पोहोचलीयस? मग आता कुसुम म्हणते, अगं तू पण तिथे जाऊन पोहोच ना. अगं सायली, अर्जुनचा जीव टांगणीला लागलाय ग, तुला कळत कसं नाहीये या चिठ्ठ्यावरनं? आता सायली म्हणते, मला कळतंय ग सगळं कुसुमताई, पण माझं ना इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय बघ. मला ह्यांना दुखवायचंय ना मधुभाऊंना दुखवायचंय. प्रेक्षकांनो, आता इथून पुढे अर्जुन अगदी जीवाच्या आकांताने कल्पनाताईंना खूप छान समजवतो आणि प्रिया ते सगळं ऐकते. आता अर्जुन सांगत असतो कल्पनाताईंना, अगं मम्मा, हे असलं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असतं असं तर मिसेस सायलींना माहितीच नव्हतं ग मम्मा. अगं हे सगळं माझ्यामुळे त्यांना कळालं आणि तुला खरंच सांगतो मम्मा, त्यांच्या मनात त्यावेळेला काहीच नव्हतं ग असं. पण कल्पनाताई जणू अशा रिॲक्शन देत आहे जसं काही अर्जुन खोटं बोलतोय त्यांच्याशी. पण अर्जुनने कन्व्हिन्स केलंय बरं का त्यांना. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे त्यांना किती त्रास झालाय ना तो मी बघितलाय. त्यांचा ना नाईलाज होता ग मम्मा, त्यांना त्यांच्या बाबांना वाचवायचं होतं. प्रिया बाहेर उभी राहून अशी दातोट खातीये. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा खरंच सांगतोय ग तुला, इथे कुणीच कोणाचा गैरफायदा घेतलेला नाहीये, ना मी सायलीचा ना सायलीने माझा. मम्मा अगं माझ्यावर विश्वास ठेव. आता बघा प्रेक्षकांनो, कुसुम काय सुंदर बोललीये. आता कुसुम सायलीला सेम इकडे समजवत असते. कुसुम तिला म्हणते, म्हणजे असे सीनच्या मागे सीन घेतलेत त्यांनी. अर्जुन कल्पनाताईंना इकडे समजवतोय आणि प्रिया हे सगळं ऐकतीये दातोट खाऊन आणि तिकडे ही कुसुम सायलीला खूप छान समजवते. कुसुम म्हणते, हे बघ सायली, बाप बापाच्या जागी काम करतोय आणि नवरा त्याचं काम करतोय. हे बघ तुझा नवरा तुझ्यावरचं प्रेम दाखवतोय ग तुला. दोघेही आपापली कर्तव्य पार पाडतायत ग. अगं तू काय करतेस सायली? अगं बेटा तू पुढाकार घ्यायला हवा आता. तू त्या अर्जुनचा अंत बघू नकोस आता सायली. तुझ्या प्रेमाखातर त्याने सगळा अपमान सहन केलाय. अगं शेवटी तो पण माणूसच आहे ग सायली. सायलीला आता कुसुमचं बोलणं समजतंय प्रेक्षकांनो. काय बहीण आहे नाही कुसुम, बहीण असावी तर अशी. सायली आता या गोष्टीचा विचार करायला लागते आणि इकडे अर्जुन कल्पनाताईंना पुढे सगळं सांगतो. हे बघ मम्मा, त्यावेळेला तशी परिस्थिती होती की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावंच लागलं. पण कल्पनाताई अगदी आवेशात आहेत सध्या. त्या म्हणतात, का रे तुझे बाबा त्यावेळेला जेलमध्ये होते का? तुला काय गरज होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायची?
मग अर्जुन म्हणतो, अगं मम्मा माझं भविष्य धोक्यात होतं ग. अगं तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं लग्न त्या तन्वीशी ठरवलं होतं. मला दिसत होतं, मला माहित होतं हे सगळं, की मी आणि ती तन्वी एकमेकांसोबत परफेक्ट नाही आहोत. आम्ही कम्फर्टेबल नव्हतोच मम्मा कधीच. अगं मला त्या मुलीशी लग्न कधीच करायचं नव्हतं आणि तिच्याशी लग्न करून मी कधी सुखी राहिलो नसतो हे मला माहित होतं ग मम्मा. पण कल्पनाताई मात्र ते ऐकतच नाहीयेत. अगं मम्मा, मी त्या तन्वीशी लग्न अवॉइड करायलाच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ग सायलीशी. आता मात्र कल्पनाताईंना भीती वाटते आणि त्या म्हणतात, काय हे कारण होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचं? अर्जुन म्हणतो, हो मम्मा, अगं हेच एकमेव कारण होतं ग. अगं मम्मा, तुम्ही सगळेच पूर्ण आजीने प्रतिमा आत्याला दिलेल्या वचनात अडकलेले होतात. तुम्ही सगळे किती प्रेशराईज करत होतात मला, की मी तन्वीशीच लग्न करायला हवं, तन्वीशीच लग्न करायला हवं. कशासाठी ग मम्मा? अगं त्यावेळेला मिसेस सायली माझ्याकडे मधुभाऊंची केस घेऊन आल्या आणि मग त्यावेळेला मला तो गोल्डन चान्स दिसला होता. कल्पनाताई हे सगळं खूप भेदरल्यासारखं ऐकतायत बरं का आता. आणि तिकडे प्रिया बघा कशी ऐकते. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, त्या चुकीच्या मुलीशी लग्न करून मी माझं आयुष्य खराब करून घेणार होतो का? आता कल्पनाताई म्हणतात, अरे पण तन्वी तुझ्यासाठी कधीच चुकीची मुलगी नव्हती असं तुला वाटतं अर्जुन. अरे तुझ्या भल्याचाच नेहमी विचार करत आलो आम्ही आतापर्यंत. अरे अर्जुन, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करत होतो ना. तू कशासाठी आम्हाला फसवलंस? आणि तुला जर एवढं तन्वीशी लग्न करायचंच नव्हतं तर तू आम्हाला सांगितलं का नाही त्यावेळेला? आम्हाला कमीत कमी विश्वासात तर घ्यायचं असतं ना, की बाबा मला नाही करायचं तन्वीशी लग्न. आम्ही तुझं ऐकलं नसतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, किती प्रयत्न केला होता मी तुम्हा सगळ्यांना सांगायचा, तुम्हा सगळ्यांना विश्वासात सुद्धा घेतलं होतं मी, पण तुमची मनस्थिती होती का ऐकून घेण्याची? त्यावेळेला तुमच्यासाठी तन्वी आयडियल सून होती आणि तसंही आता पण तुम्हाला ती आयडियल सूनच वाटते ना. पण तुम्हाला कोणालाही एक गोष्ट का कळत नाही, की त्या मुलीचं मन किती काळं आहे? आता हे ऐकल्यावर प्रियाची तळाची आग मस्तकाला जाते. पण कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन, तुला अजूनही तन्वीचं मन कळलेलं नाहीये. तू तन्वीबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेस अर्जुन आणि अख्ख्याच्या अख्ख्या घराला तू दुःखामध्ये लोटलेलं आहेस. मग अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, मी तुला शपथ घेऊन सांगतोय की सगळ्यांना त्रास झाला यासाठी मला खूप वाईट वाटतंय. मी तुम्हा सगळ्यांना फसवलंय, माझी चूक झालीये, मी ती चूक कबूल करतोय ग मम्मा. पण ती चूक फक्त माझी होती हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. मी त्या चुकीची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे ग मम्मा. अगं मिसेस सायलींचा दोष नव्हता ग या सगळ्या मागे मम्मा. माझं ऐकून घे तू, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. पण कल्पनाताई आता थोडासा विचार करायला लागल्यात. आता अर्जुन म्हणतो, मम्मा, फक्त आणि फक्त ती तन्वी मला माझ्या आयुष्यात नको होती ना, म्हणून मी हे सगळं केलंय. हे बघ, प्लीज मला समजून घे मम्मा. आता कल्पनाताई या गोष्टीचा विचार करायला लागल्यात बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांना ऍटलिस्ट कळलं तर खरी ना, की अर्जुनला किती हेट आहे तन्वीबद्दल. त्यामुळेच प्रेक्षकांनो पुढे जाऊन अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार नाही. आता प्रियाने हे सगळं ऐकल्यानंतर विचार करा प्रियाची काय रिॲक्शन असेल. आधीच ती विलन नंबर 1 आहे मालिकेमध्ये, आता मात्र तिचं डोकं सटकलं बरं का. आता ती विचार करते, अरे बाप रे, माझ्याशी लग्न करायचं नाही म्हणून तू त्या सायलीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस. एवढा मोठा माझा अपमान केलास तू अर्जुन. आता मी तुझी माझ्यापासून सुटका होऊ देणार नाही. माझ्या मनात रंग काळा आहे काय? थांब, दाखवते तुला. आता तुझ्या सायलीच्या आयुष्यात कसा हा काळा रंग पसरवते ना मी, ते तू बघत राहा अर्जुन. आणि प्रेक्षकांनो, हा विचार करून प्रियाने सायलीची एवढी बदनामी करायचा प्रयत्न केलाय, एवढी बदनामी की विचारू नका. म्हणजे सायलीची बदनामी होईल, मधुभाऊ चिडतील, अर्जुनला भेटू देणार नाही, हे सगळे तिचे खूप पुढचे प्लॅनिंग होते. तर पुढचा सीन बघा. सायली मधुभाऊंना चहा घेऊन येते तेव्हा मधुभाऊ सायलीकडे असे रोखून बघतात. आता चहा घ्या म्हणल्यावर काय चिडायचं एवढं. तेवढ्यात बाहेर खूप आवाज आणि गोंगाट ऐकायला येतात यांना. सायली कुसुमला पण म्हणते, अगं कुसुमताई तुझा चहा घे. मग कुसुम म्हणते, अगं तुझा पण कप आण ना, आपण एकत्रच बसूया. तर आता बाहेर खूप लोकांचा गोंगाट ऐकू येतोय यांना. बाहेर पत्रकार लोक आलेत आणि एवढे घाणेरडे प्रश्न विचारतात सायलीला. ते बाप रे बाप. म्हणजे आता कुठे आपल्याला असं वाटतंय प्रेक्षकांनो की एक रिअलिस्टिक मालिका आपण बघतोय. सकाळपासनं खाणं पिणं सोडून बसले हो मी या एपिसोडची वाट बघत. आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय काय होतंय. तर आता सायलीला त्या प्रश्नांची आवाज येतात. म्हणजे बाहेर खूप आरडाओरडा चालू आहे. मधुभाऊ बाहेर येतात, कुठला आवाज आहे, कसला आवाज आहे म्हणून. आता बघा पत्रकार काय बडबड करत असतात.
प्रेक्षकांनो, आपण या चाळीत आलो आहोत आणि सायली सुभेदार कोण आहे, नामवंत वकिलाशी त्यांचा काय संबंध आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय हे ऐकून तुम्ही चक्रावून जाल. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आता हे सगळं ऐकून ऐकून सायलीला फार त्रास होत असतो. सायली सुभेदार, अर्जुन सुभेदाराची कॉन्ट्रॅक्ट पत्नी, ऐका, लेटेस्ट खबर आहे, ताजी खबर आहे. आणि तुम्ही जे ऐकताय ते बरोबर ऐकताय, त्यांचं लग्न झालेलं आहे, पण कॉन्ट्रॅक्ट लग्न झालंय. आता त्या कशा राहत होत्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सुभेदार सारख्या नामवंत वकिलासोबत, ते बघा. पत्रकार असे बोलतायत आणि चाळीतल्या लोकांना तमाशा झालाय तो सगळ्याचा. चाळीतले लोक चर्चा करायला लागतात, बापरे, सायली या कारणामुळे राहते का काय कुसुमताईकडे. मग ती दुसरी मुलगी म्हणते, आपण असं कोणाचंही ऐकून सायलीवर आरोप नको घ्यायला. मग ती एक दुसरी बाई चर्चा करायला लागते, बापरे, हे सगळं ऐकलं ते भयंकरच आहे. सायली अशी मुलगी आहे, अरे अरे, किती साधी मुलगी वाटते ती, पण कशी बदमाश आहे. ही अशी कशी वागली, एवढी भोळी दिसते पण कशी आहे ही. आता कुसुम सायलीचा हात घट्ट धरते की तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आता सायलीला ते सगळं ऐकून ऐकून चक्कर येते. प्रेक्षकांनो, एवढी या बिचाऱ्या सायलीची बदनामी केली आहे या सगळ्यांनी. मधुभाऊंना किती त्रास होत असेल हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको प्रेक्षकांनो. आता ह्या सगळ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत. आता मधुभाऊ खूप खूप चिडलेत आता सायलीवर. सायली चक्कर येऊन पडते, पण आता तिथे सगळे अजून चर्चेला आणखीन उत्साहित होत आहेत. आता मात्र ते पत्रकार सायलीला बघतात आणि सगळेच्या सगळे सायलीवर तुटून पडतात. सायली सुभेदार, सायली सुभेदार, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही मिसेस सुभेदार आहात ना, तुमच्या आणि अर्जुन सुभेदारांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालाय, त्यात काय लिहिलेलं होतं नेमकं. आता प्रियाने तिथे काही गुंड पण पाठवलेली आहेत प्रेक्षकांनो. आता हे एक एक पत्रकार एक एक प्रश्न विचारतायत. ही पत्रकार म्हणते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय, आमच्या प्रेक्षकांना सांगाल का. दुसरा माणूस म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुम्ही पहिल्यांदा केलं का यापूर्वीही करत होतात, आतापर्यंत तुम्ही किती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेत. एक मुलगी म्हणते, अशा कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही एका वर्षाचे किती चार्जेस घेतात. अरे अरे अरे, एवढे प्रश्न विचारलेत की काय सांगू. आता तो दुसरा पत्रकार म्हणतो, तुमचा व्यवसाय लपवण्यासाठी तुम्ही कोणती ओळख घेऊन फिरता या जगामध्ये, नाही म्हणजे विवाहित स्त्री म्हणून फिरता का घटस्फोटित स्त्री म्हणून फिरता, नेमकं तुमचा मोटिव्ह काय आहे. आता हे सगळं प्रश्न ऐकून ऐकून बापरे, सायलीला खूप राग येतो आता. आणि ती म्हणते, तुम्ही एका चांगल्या घरातल्या मुलीला सभ्यता सोडून प्रश्न विचारतायत, याचं काही समजतंय का तुम्हाला, भान आहे का तुम्हाला, तुम्हाला कोणी पाठवलंय इथे, निघा निघा इकडनं. तुम्हाला हव्या आहेत ना तशा धक्कादायक बातम्या तुम्हाला इथे मिळणार नाहीये, निघा म्हणलं ना. आता त्या पत्रकारांनी काही सायलीचा पिच्छा सोडवला नाहीये. ते पत्रकार म्हणतात, आम्हाला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं द्या मॅडम. तुम्ही सांगा, तुमच्या आणि अर्जुन सुभेदाराच्या संबंधामधनं जर मूल जन्माला आलं असतं तर त्या मुलाची जबाबदारी कोणी घेतली असती. आता हे ऐकल्यावर मधुभाऊंना काय वाटेल प्रेक्षकांनो. हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. आता मात्र कुसुमचं डोकं सटकतं. कुसुम म्हणते, अरे डोक्यावर पडला आहात का, काय बोलताय तुम्ही, निघा इथून. आता पत्रकार प्रश्न विचारायचं सोडतच नाहीयेत. पुढे आणखीन म्हणतात ते, तुम्ही त्या मुलाच्या नावाने अर्जुन सुभेदारांना ब्लॅकमेल केलं असतं का. सायली चक्रावून गेली आहे. कुसुम म्हणते, डोकं बिकं फिरलंय का तुमचं सगळ्यांचं, अरे निघा म्हणते ना इथून. आता पुन्हा ती पत्रकार म्हणते, तुमचं पुढचं कॉन्ट्रॅक्ट कोणाशी आहे मॅडम, सांगाल का आम्हाला. आता सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का, तुमच्या समोर माईक आहे, कॅमेरा आहे, म्हणून तुम्ही काहीही प्रश्न विचाराल का समोरच्या माणसाला. तुमचं काम दुसऱ्याच्या चारित्र्यावर चिखलफेक करायचं नाहीये. असले फालतू प्रश्न विचारून तुम्ही पत्रकारितेला काळीमा फासताय. निघा म्हणलं ना तुम्हाला इकडनं. आणि तुम्ही जे काही बोलतायत विचारतायत ना त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत आणि तुमचे आरोप खोटारडे आहेत सगळे. चला निघा इथून. आता सायली जे काही बोलतेय ना ते सगळं हे शूट करतायत. आता पुढे ती पत्रकार म्हणते, पुढे एक पत्रकार विचारतो की तुम्हाला सुभेदार फॅमिलीमधनं हकलावून लावलंय, हे खरं आहे का. आता सायली म्हणते, खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मग आता तो पत्रकार म्हणतो, तुमच्या अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला साथ दिली नाही त्यावेळेला, हे पण खोटं आहे. सायली म्हणते, हे सगळं साफ खोटं आहे, सगळं खोटं आहे. अर्जुन सुभेदार माझी साथ कधीही सोडणार नाही. मग ती पत्रकार विचारते, मग तुम्ही इथे काय राहतायत, कशासाठी आलायत तुम्ही इथे. अरे 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 देवा, प्रेक्षकांनो काय काय विचारलंय त्यांनी. आता पुढे ती पत्रकार म्हणते, आणखीन किती अशा कुटुंबांना तुम्ही वेठीस धरणार, कशा कशा फसवणार, सांगा आम्हाला. हे जरा अतिशोक्ती वाटते, पण प्रेक्षकांनो समाजाचा हा खरा चेहरा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सायली सगळ्यांना ओरडून ओरडून जीवाच्या आकांताने सांगत असते, निघा इथून, सगळे आरोप खोटेत, सांगितलं ना तुम्हाला. आता मात्र मधुभाऊ खूप संतापतात या सगळ्या पत्रकारांवर. असे जेव्हा ते घाणेरडे प्रश्न विचारायला लागतात तेव्हा, आणि म्हणतात, बस झाला आता जर पुढे एकही प्रश्न विचारला ना तर तुमच्या सगळ्यांची जीभ हासडून हातात देईल. काय गलिच्छ प्रश्न विचारताय माझ्या मुलीला, तुमच्या सगळ्यांची हिंमत कशी होते, माझ्या मुलीवर इथे येऊन असे गलिच्छ आरोप करतात. चला निघा इथून.
आता ती पत्रकार म्हणते, म्हणजे तुम्हीच मधुकर पाटील आहात वाटतं. तुमच्यामुळेच तुमच्या मुलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना तुम्हाला खुनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी. ही सायली सुभेदार लग्नाशिवाय सुभेदारांच्या घरात राहत होती ना. आता मात्र सायलीचं डोकं फिरतं बरं का प्रेक्षकांनो. सायली खूप चिडते आणि म्हणते, मी लग्न केलेलं आहे. इथे हजर असलेल्या प्रत्येकाने ऐकून घ्या, माझं आणि अर्जुन सुभेदारांचं लग्न झालेलं आहे. मी त्यांची पत्नी आहे, कायदेशीर आणि विधिवत पत्नी आहे मी त्यांची. सायली असं ठणकावून सांगते. आता ती पत्रकार म्हणते, आम्हाला तर आमच्या सोर्सेसकडनं वेगळीच माहिती मिळाली आहे. काय हो मधुकर पाटील, तुम्ही जेलमधून सुटण्यासाठी स्वतःच्या मुलीचा बळी दिलात, हे खरं आहे का? मधुभाऊंना हे सगळं ऐकून ऐकून खूप त्रास होत असतो. कुसुमला सुद्धा त्रास होत असतो. असं वाटत असतं एक कानाखाली मारावी यांच्या. मग आता इथे बघा प्रेक्षकांनो, प्रिया आता सुभेदारांना कशी गुंडाळते. आता प्रिया हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट तिच्या मोबाईलवर बघते. म्हणजे प्रिया एवढा धमाका करू शकते किंवा धुमाकूळ घालू शकते, हे सगळं कल्पना विश्वाच्या पलीकडचे आहे आपल्या. पण जे झालंय ते असं झालंय. आता प्रिया ते सगळं बघते आणि हसायला लागते आणि मग म्हणते, चला माझा प्लॅन सक्सेसफुल झाला तर. आता तिथे अर्जुनची एंट्री कशी झाली आहे ना ते बघत राहा प्रेक्षकांनो. काय दाखवला हा एपिसोड. आज तर प्रत्येकाने एक लाईक करायलाच हवा प्रेक्षकांनो, कारण एवढी वाट बघायला लावली आहे, त्याचं फळ खरंच छान मिळालंय. आता मात्र सायली खूप चिडते त्या पत्रकारांवर आणि म्हणते, गप्प बसा माझ्या वडिलांच्या विरोधात जर एकही शब्द बोललात ना तर मी ऐकून घेणार नाहीये. चला निघा इथून. माझे वडील देव माणूस आहेत आणि त्यांचं नाव घेण्याची सुद्धा तुम्हाला कोणाचीही योग्यता नाहीये. मग आता तरी सुद्धा ते पत्रकार प्रश्न विचारतातच आहेत. ते म्हणतात, तुम्हाला सोडवण्यासाठी पाटलांनी तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला लावलं, हे तुम्हीच नाकारताय का? आता मधुभाऊ म्हणतात, हो मी नाकारतोय हे सगळं. आता जास्त काही बोलशील ना तर खरंच तुझी जीभ हासडून हातात दिलं मी तुझ्या. मधुभाऊ आता आक्रमक झालेत. सायली आता त्यांना थांबवते. पण आता प्रिया बघा इकडे सगळं लाईव्ह टेलिकास्ट बघून खूप खुश होत असते आणि म्हणत असते, या सायलीची आणि मधुभाऊंची भर चौकात लाज निघालेली आहे. आता अर्जुनला तिथे ते कसं उभं करतात ना ते बघूयात. मी म्हटलं होतं ना सुरुवातीला प्रेक्षकांनो की प्रियाने हे सगळं जाणून बुजून केलंय, म्हणजे अर्जुन आणि सायली यापुढे एकमेकांचा चेहरा सुद्धा बघणार नाही असं तिला वाटते. पण डोंट वरी, हे सगळं होणारच नाहीये. तिने जे काही केलंय ना त्यामुळे आणखीन यांच्या प्रेमाला उत्साह आलेला आहे प्रेक्षकांनो. आणि सायली आणि अर्जुन दोघं आणखीन एक होतील आणि मधुभाऊ सुद्धा कन्व्हिन्स होतील या सगळ्यामुळे. त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग पुढे. आता प्रिया असा विचार करते की या सगळ्यामुळे मधुभाऊ अर्जुनला चाळीत उभंच करणार नाही. आता मात्र मधुभाऊ आक्रमक झालेले तिकडे. सायली त्यांचा हात धरते आणि म्हणते, मधुभाऊ या लोकांशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मधुभाऊ. तुम्ही चला आतमध्ये. आता कुसुम म्हणते, तोंड काय बघताय आमचे, चला निघा इथून, ते कॅमेरे बंद करा. पण तरी सुद्धा ते पत्रकार बावळं करतायत यांना. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आम्हाला प्रश्नांची उत्तरं. काय हो सायली सुभेदार, काय विचारतोय आम्ही. आता कुसुम रडायला लागते, सायली पण रडायला लागते. आता बघा पूर्णाजी आणि कल्पनाताई मंदिरातून घरी येतात तेव्हा ही प्रिया अशी विचार करायला लागते, अरे 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 हे काय झालं. आता कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी काय झालं. मग प्रिया अशी नाटक करते की हिला सांगायचं नाहीये त्यांना. मग प्रिया म्हणते, नाही मामी काही नाही झालं. पूर्णाजी म्हणतात, काय ग काय घडलंय तन्वी, अशी का रडतेस तू. आता लगेच तन्वी म्हणते, अगं पूर्णाजी मामी मोठा प्रॉब्लेम झालाय ग, मी तेच बघत होते. मग या कल्पनाताई म्हणतात, आणि इकडे काय बघतेस त्या फोनमध्ये. प्रिया म्हणते, नको ग मामी नको, तुला नाही बघवलं जाणार हे सगळं. कल्पनाताई म्हणतात, अगं दे ना हे सगळं आणि इकडे बघू दे मला काय चाललंय त्या मोबाईलमध्ये. मग पूर्णाजी आणि कल्पनाताई ते सगळं लाईव्ह फुटेज बघतात आणि प्रियाने त्यांच्या समोर त्या सगळ्या गोष्टींचा कसा मोठा भ्रम तयार केलाय ना, त्यासाठी पुढे पूर्ण एपिसोड बघत राहा प्रेक्षकांनो. आता बघा कल्पनाताई ते ऐकतात आणि खूप कसं नसं तोंड करतात. आता पत्रकार म्हणत असतात, सांगा आम्हाला सांगा, खरं आहे का हे सगळं. घरंदाज लोकांची वस्ती आहे, इथे येऊ नका. आता तिथे प्रियाने पाठवलेले गुंड पोहोचलेले, पण हे जे गुंड आहेत ना हे असं दाखवतात प्रेक्षकांनो की ते चाळीतलेच माणसं आहेत. रॅदर त्यांना पैसे दिलेले आहेत प्रियाने. आता तो माणूस म्हणतो त्या अर्जुन सुभेदारानेच सायलीला असं करायला लावलं असेल. आता लगेच ते पत्रकार म्हणतात, हो का, अहो सायली सुभेदार, तुम्हाला अर्जुन सुभेदारांनी हे सगळं करायला सांगितलंय का. सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, चला निघा इथून. जाता जाता लक्षात ठेवा एक गोष्ट, माझं आणि अर्जुन सुभेदारांचं नातं पवित्र आहे.
कारण ते नातं जन्मोजन्माचं आहे. मी त्यांची बायको आहे. आता हे सगळं पूर्णाजी आणि कल्पनाताई मोबाईलवर लाईव्ह बघतायत सायलीचं बोलणं. आता पत्रकार म्हणतात, तुम्ही आमची प्रश्न टाळू शकत नाही, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मधुभाऊ या सगळ्या गोष्टींमुळे भंडावून गेलेत, सायली तर त्रस्त झाली आहेत. इकडे पूर्णाजी आणि कल्पनाताई ते बघतात आणि तोंडावर हात ठेवतात की हा काय तमाशा आहे. प्रिया हे सगळं प्रचंड एन्जॉय करताना आपल्याला दिसतीये. कुसुम बिचारी या सगळ्या पत्रकारांना शांत करतीये. हा सगळा थरार त्यांनी रंगवलाय मध्ये. आता पुढे बघा प्रिया कशी सगळं हे रिप्रेझेंट करते कल्पनाताई आणि पूर्णाजी समोर. आता कल्पनाताई आणि पूर्णाजी म्हणतात, बाप रे हे सगळं भयंकर आहे. प्रिया त्यांच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते, जाऊ दे ग मामी, जाऊ दे. अगं सायलीसाठी आणि मधुभाऊंसाठी हे काहीच नाही ग. अगं त्यांना अब्रू जायचं काहीच वाटत नाही ग. ती अब्रू जायसाठी त्यांच्याकडे मुळात ही अब्रू असायला हवी ना. अगं पण सुभेदारांचं नाव किती मोठं आहे मामी. अगं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर चिखलफेक होतोय. मग कल्पनाताई म्हणतात, अगं पण ही गोष्ट मीडियापर्यंत कसं काय गेली. मग प्रिया लगेच म्हणते, अगं मामी आपल्याकडचं कशाला कोणी सांगेल, सायलीने नक्कीच सांगितलं असेल. पण पूर्णाजी बरोबर बोलतात. पूर्णाजी म्हणतात, अगं पण तन्वी कुठली मुलगी स्वतःची बदनामी अशी 4 लोकात करून घेईल. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी तुला कळत नाही, बदनामी सुद्धा प्रसिद्धीच असते एक प्रकारची. अगं माझी खात्री आहे ग पूर्णाजी, ही सायली आहे ना स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते. आता हे ऐकून कल्पनाताईंना तर टेन्शनच आलंय. आता लगेच प्रिया म्हणते, अगं सुभेदारांची बदनामी होते म्हटल्यावर ती सायली आपल्याला ब्लॅकमेल करेल. आता पूर्णाजी पैसे मागेल ती आपल्याला. आता मात्र कल्पनाताईंना लगेच तन्वीवर विश्वास बसतो आणि त्या म्हणतात, आता मात्र ही मुलगी माझ्या मनातून पार उतरून गेली आहे. पण पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना ते सगळं ठीक आहे, पण आपण कसं निस्तरायचं हे सगळं. आता या सगळ्यांना आलंय टेन्शन प्रेक्षकांनो आणि प्रिया मात्र मनातल्या मनात मस्त आनंदाच्या उकळ्या फोडतीये. आता बघा, आता मेन सीन आहे आणि आज मालिकेमध्ये भरपूर डायलॉग आहे, त्यामुळे एका व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला सांगणं पॉसिबल नव्हतं, म्हणूनच मी हा व्हिडिओ 2 भागामध्ये केलाय. तर आता खरा सीन पुढे आहे. हा आपल्या मालिकेचा पहिला भाग झाला. दुसरा भाग मी लवकरच अपलोड करते, पण तत्पूर्वी हा शेवटचा सीन ऐकून जा. आता ते पत्रकार विचारतात की तुम्ही आणि अर्जुन सुभेदारांनी कुठल्या मोटिव्हमुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, असं अर्जुन सुभेदारांना तुम्ही काय दिलं ज्यामुळे त्यांनी तुमच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. आता हे एवढे घाणेरडे प्रश्न ऐकून सायलीला आणखीन त्रास होतोय, कुसुमला त्यापेक्षाही जास्ती त्रास होतोय. आता सायली रडायला लागते. आता ते पत्रकार पुन्हा प्रश्न विचारतात, तुम्ही म्हणताय की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं नाही, म्हणजे अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला फसवलं का त्यांनी स्वतःच्या कुटुंबालाही फसवलंय, त्यांच्या कुटुंबाला हे माहिती नाहीये का. आता तिथे एक मुलगी आहे चष्म्यावाली, तिला फार कसं तरी होतंय सायलीला असं रडताना बघून. आता मधुभाऊ त्रासून गेलेत, मधुभाऊ पण एका पॉइंटला रडायला लागतात आणि आता आपल्या डॅशिंग अर्जुनची तिथे एंट्री झाली आहे. अर्जुन तिथे एक मोठ्याने ओरडतो, हे काय चाललंय इथे. आणि सगळे पत्रकार आता अर्जुनकडे बघतायत. प्रेक्षकांनो, अर्जुन तिथे असा मस्त एंट्री घेताना दाखवलाय त्यांनी आणि सायलीच्या डोळ्यातले अश्रू तो बघतो आणि ते अश्रू त्याला अजिबात सहन होत नाही आणि त्याला सायलीच्या डोळ्यातच कळतं किती किती त्रासून गेली आणि किती दुःखात आहे. म्हणजे हा सीन त्यांनी असाच दाखवलाय प्रेक्षकांनो, जसा मी तुम्हाला सांगतेय. आणि अर्जुन आता या पत्रकारांना काय डॅशिंग उत्तर देतो ना ते बघत राहा. प्रिया म्हणते, बघ बघ पूर्णाजी, अर्जुन पोहोचला तिथे. आता अर्जुन आणखीन त्यांची साईड घेऊन बोलणार बघ. आता असं बोलल्यानंतर या कल्पनाताई आणि या पूर्णाजी मोबाईल बघतात. पण बघा प्रेक्षकांनो, मला नाही वाटत प्रिया पूर्ण सीन त्यांना बघू देईल. आता पुढे बघा, कुसुम, मधुभाऊ सगळेजणच अर्जुनकडे बघताय, पण कुसुमला छान वाटते अर्जुन तिथे पोहोचलाय. मधुभाऊ अजून अर्जुनवर राग व्यक्त करतायत, म्हणजे रागाने बघतायत त्याच्याकडे, का आला हा इथे, याच्यामुळेच सगळं घडलंय. अर्जुन आता या सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकतो आणि सायलीच्या डोळ्यातले अश्रू बघतो आणि जे त्याला सहन होत नाही. आणि प्रेक्षकांनो, पुढे अर्जुनने पत्रकारांना काय उत्तर दिले, मधुभाऊ त्याच्याशी कसे वागले, काय झालं, सायलीने मधुभाऊंजवळ कसं बंड केलं, यासाठी पूर्ण पुढचा दुसरा भाग बघायला विसरू नका. थोड्याच वेळात प्रेक्षकांनो पटकन येते दुसरा भाग घेऊन तुमच्या समोर लगेचच हजर होते. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा. आले पटकन आले आणि नक्की सांगा कसा वाटला हा भाग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे दुसरा भाग पटकन तुम्हाला दिसेल. आलेच थोड्या वेळात. धन्यवाद.